दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल वळूयात पुढच्या बातमीकडे। काँग्रेसच्या शिबिराला पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे। 50 लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला परवानगी दिली गेली आहे। 50 हून अधिक लोकांसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे। पोलिसांकडे ही परवानगी मागण्यात आली होती। परवानगी पोलिसांनी देताना 50 व्यक्तींची मर्यादा मात्र घालून दिलेली आहे आणि नवी परवानगी नाकारत ही नोटीस दिलेली आहे। काँग्रेसच्या शिबिराला पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे। 50 पेक्षा जास्त लोक जर तिथे असतील तर तुम्हाला परवानगी मिळणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। लक्ष्मण गाठोड आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, काय नेमका कसलं हे शिबिर आहे, कधी होणार आहे, काय याबद्दलचा अधिकचा तपशील आहे? मुंबई काँग्रेसचं हे शिबिर नाशिकमध्ये होतंय। नाशिकच्या इगतपुरी परिसरामध्ये एका रिसॉर्टमध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भाई जगताप यांनी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि राज्याचे मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन देखील झालेलं आहे। मात्र या शिबिराच्या उपस्थितीवरून आता एक नवा वाद निर्माण झालेला आहे, कारण नाशिक आणि राज्यभरामध्ये 50 लोकांच्या उपस्थितीमध्येच कार्यक्रम घ्यावेत अशा प्रकारचे राज्य शासनाचे आदेश आहे, पोलिसांचे निर्देश आहे। मात्र हे सगळे आदेश धाब्यावर बसून काँग्रेसचा या ठिकाणी कार्यक्रम पार पडतोय। मात्र या कार्यक्रमाला आता पोलिसांनी नोटीस दिलेली आहे। 100 हून अधिक कार्यकर्त्यांची परवानगी जी आहे ती काँग्रेसकडून मागण्यात आली होती, मात्र पोलिसांनी ही परवानगी नाकारलेली आहे। केवळ 50 लोकांच्या उपस्थितीमध्येच हा कार्यक्रम आपण पार पाडावा अशा प्रकारच्या सूचना, अशा प्रकारची नोटीस पोलिसांनी कार्यक्रम ठिकाणी जाऊन दिलेली आहे। मात्र आता पोलीस या प्रकरणी गुन्हा दाखल करणार का हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण केवळ नोटीस देऊन त्याचा नोटीस देण्यापुरतं सोपस्कर पूर्ण करणार की गुन्हा दाखल करणार। कारण एकीकडे सर्वसामान्यांच्या कार्यक्रमांमध्ये जाऊन पोलीस कारवाई करतात, गुन्हा दाखल करतात, त्या ठिकाणी जाऊन तो कार्यक्रम बंद पाडतात। अक्षरशः लग्न सोहळ्यांमध्ये जाऊन पोलिसांकडून 10-10, 20-20 हजार रुपयांच्या पावत्या फाडल्या जातात आणि त्या ठिकाणी लॉन्सवाल्याला लॉन्च सील करण्याचे आदेश दिले जातात। मात्र आता काँग्रेसचा कार्यक्रम ज्या ठिकाणी होतोय त्या ठिकाणच्या हॉटेलवाल्याला काही कारवाई केली जाणार का? पुढची 3 दिवस नक्कीच हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि नियमांचं पालन सुद्धा काँग्रेसकडून होतंय का हे सुद्धा पाहावं लागेल। धन्यवाद लक्ष्मण, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। याच सोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय। ब्रेक नंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।